नमस्कार, मी तृप्तीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। संक्रांत विशेष रेसिपी आज तिळाची चिक्की पाहतोय। जशी बाजारामध्ये तिळाची चिक्की मिळते अगदी त्याच पद्धतीची, त्याच टेक्स्चरची आणि त्याच चकाकीची आपण तिळाची वडी पाहणार आहोत। बनवायला अतिशय सोपी आहे। जशी बाजारात मिळते तीच चव, तीच दिसण्याची पद्धत, प्रत्येक एक तीळ त्या वडीवरती मस्त दिसतात। त्यामुळे समोरच्याला तिळाची वडी देत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये समाधान राहतं की मस्त ही तिळाची वडी बनलेली आहे आणि आपण मस्त त्या चौकोनी आकारामध्ये देत आहोत। मग तिळाची वडी बनवत असताना, लाडू बनवत असताना मनामध्ये कुठेतरी असं भीती वाटत असते की ही तिळाची वडी व्यवस्थित तर बनेल की नाही। पण आजची जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ना, ती अतिशय साधी सोपी आहे। साहित्याचं प्रमाण सुद्धा अगदी अचूक आहे, खूप साधंसं आहे आणि तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पाहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अरे ही वडी बनवणं किती सोपं आहे ना। पाक इथे बनवायचा आहे ना, गूळ चिरून घ्यायचा आहे, काहीही झंझट नाही। खूप साधी सिंपल अशी रेसिपी आहे। तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुमच्या लक्षातच येईल। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। जास्त न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी तीळ भाजून घेऊयात। तर तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम नेहमी लो ठेवायची। लो फ्लेमवरतीच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे, म्हणजे एकसारखे असे तीळ भाजले जातात। आता बरोबर 1 कप भरून मी इथं तीळ घेतलेले आहेत। मंद आचेवरती हे तीळ चांगले फुलेपर्यंत किंवा हलकासा टचटच आवाज येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे। तर इथे 2 ते 3 मिनिटांमध्ये तीळ चांगले भाजले गेले। तिळाचा पांढरा शुभ्र रंग आता थोडासा डार्क वाटतोय आणि तीळ सुद्धा चांगले फुलले गेलेत। आता तीळ थोडेसे हातावरती असे चुरून पाहायचे। चांगले चुरले गेले, बारीक पावडर झाले की समजून घ्यायचं की हे तीळ चांगले असे भाजले गेलेले आहेत। तीळ इथे चांगले भाजून झालेत। आता हे वेगळ्या ताटामध्ये आपण काढून घेऊयात। तर इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत। आता पुढची कृती पाहूयात। चिक्की बनवण्यासाठी इथे आपण साखर वापरणार आहोत। तर आपण जितकं तीळ घेतलं होतं तितकीच आपल्याला साखर लागणार आहे। या कपानुसार मी बरोबर 1 कप भरून मी तीळ घेतले होते, तर तेवढीच आपण साखर सुद्धा घ्यायची। सगळ्या साहित्यांचं प्रमाण तुम्हाला कळालं, अतिशय सोपं आहे। आता पटकन चिक्की बनवायला सुरुवात करूयात। तर इथे पॅन मी हलकासा गरम करून घेतलाय। अगदी चमचाभर यामध्ये आपल्याला तूप घालायचंय आणि यावरती आपल्याला साखर घालायची आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीपासूनच आपल्याला कमी ठेवायची आहे। आता ही घातलेली साखर लो फ्लेमवरती तुपासोबत आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि ही जी साखर आहे ती संपूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायची। आता जेव्हा आपण साखर मेल्ट करून घेतो त्यात लो फ्लेम असते आणि लो फ्लेमवरती साखर मेल्ट करण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। अंदाजे 3 ते 4 मिनिट लागतात। पण सुरुवातीला असं वाटू शकतं की साखर मेल्ट होत नाहीये। अशा वेळेस आपण गॅसची फ्लेम वाढवतो किंवा यामध्ये पाणी घालतो आणि मग साखर विरघळून घेतो। पण असं अजिबातच करू नका। लो फ्लेमवरती आपण जर साखर विरघळून घेतली तर अगदी सहज विरघळली जाते। सुरुवातीच्या 2 ते 3 मिनिटांमध्येच ही साखर थोडीशी डार्क रंगावरती येते आणि थोडीशी ती जाडसर होते, असे याचे खडे तयार होतात। एकूण 3 मिनिटांनंतर ही साखर तुम्ही बघू शकता हलकासा रंग यावरचा चेंज झालेला आहे आणि थोडीशी अशी जाडसर वाटते। आता मात्र यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये साखर मेल्ट होते। एखाद्या मिनिटानंतर आता साखर तुम्ही बघू शकता थोडीशी डार्क रंगावरती ही वाटते। आता साखर तुम्ही बघू शकता आणखीन अर्धा मिनिटांनंतर ही साखर पूर्णपणे मेल्ट व्हायला सुरुवात होत आहे। आता या स्टेज नंतर मात्र अगदी अर्धा ते 1 मिनिटांमध्ये साखर संपूर्णपणे मेल्ट होते आणि आता इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण साखर चांगली मेल्ट झालेली आहे। यामध्ये घातलेलं तूप सुद्धा चांगलं एकजीव असं मिक्स झालंय। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद फ्लेम करूनच आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहेत। लक्षात घ्या की साखर एकदा चांगली मेल्ट झाली की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। यामध्ये चमचाभर मी इलायची पावडर सुद्धा घातलेली आहे। आता यानंतर मात्र लगेचच ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे। घातलेले तीळ या साखरेच्या सिरपमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। आवडत असेल तर बदामाचे, पिस्त्याचे काप तुम्ही 1 चमचाभर यामध्ये घालू शकता। आता इथे लक्षात घ्या की संपूर्णपणे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। तुम्ही जर गॅसची फ्लेम तशीच चालू ठेवली तर साखर जास्त क्रिस्टलाइज होऊ शकते आणि मग वडी मात्र खायला खूप कडक लागते। एकदा साखर चांगली मेल्ट झाली की लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची। घातलेले तीळ या साखरेच्या सिरपमध्ये संपूर्णपणे मिक्स झालेले आहेत। आता यानंतर लगेचच आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत। आता हे मिश्रण चांगलं एकजीव मिक्स झालं की लगेचच एका बटर पेपरवरती काढून घेऊयात आणि ही जी वडी आहे ती लगेचच आपल्याला सेट करून घ्यायची। स्पॅच्युलाच्या सहाय्याने किंवा उन्हातल्याला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ते पसरून घ्यायचंय। तुम्हाला कितपत जाडसर ही वडी हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे यानुसार तुम्ही हे करू शकता।
वडी करायची नसेल तुम्हाला तर याची तीळ पापडी सुद्धा मस्त होते. पटकन हे पातळ असं पसरवून घ्यायचं. तिळाची चिक्की बनवण्यासाठी इथे मी वापरलेला आहे ऑडीचा इको बेक पेपर, जो नॉनस्टिक आहे, रियुजेबल आहे, कन्व्हिनियंट आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही याचा वापर करू शकता आणि मुख्य म्हणजे इको फ्रेंडली आहे. जेवढा पेपर हवा आहे तेवढा यामधून काढून घ्यायचा. वडी स्पॅच्युलाने चांगली पसरून झाली की यानंतर लाटण्याने ती एकसारखी करून घ्यायची. ही जी कृती आहे ती खूप फास्ट करायची, कारण हे जे मिश्रण आहे ते पटकन थंड होतं. आता यानंतर यावरती जर तुम्हाला आवडत असेल तर पिस्त्याचे थोडेसे काप आणि इथे मी गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा बारीक करून घातलेल्या आहेत. पिस्त्याचे काप पटकन सेट करून घ्यायच्यात आणि लगेचच आपल्याला वड्या कट करायला घ्यायच्यात. मिश्रण पटकन थंड होतं, यामुळेच पटापट हे पसरून घ्यायचं. पटकन हे एकसारखं लाटून घ्यायचं. गार्निश करून घ्यायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. आणि यानंतर पटकन अशा पद्धतीने आपल्याला वड्यांना शेप द्यायचा आहे. वड्यांना इथे मी शेप दिलेला आहे. वड्या पाडून घेतलेल्या आहेत तरी सुद्धा पुन्हा यावरून आपल्याला चाकू फिरवायचा आहे की जेणेकरून व्यवस्थित या एकसारख्या अशा वड्या पडल्या जातील. बटर पेपर पासून अगदी सहज अशी ही चिक्की वेगळी होते. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ही पटकन थंड होते. आता यानंतर आपण या चिक्क्या वेगळ्या करून घेऊयात. ही चिक्की तुम्हाला किती जाड हवी आहे किंवा पातळ हवी आहे यानुसार लाटून घ्यायची. तर हे पहा, अगदी सहज अशी ही वडी वेगळी होतीये. तर बघा किती सहज अशा या वड्या डिमोल्ड सुद्धा झाल्या आणि पटकन तयार होतात. साहित्यांचं प्रमाण तर किती सोपं आहे. जितके तीळ घ्यायचे तितकीच आपल्याला साखर घ्यायची आहे. साखर फक्त मेल्ट करून घ्यायची आणि भाजलेले तीळ यामध्ये घालायचे आणि पटकन या चिक्कीसाठी थापून घ्यायचंय. अगदी 10-12 मिनिटांमध्ये पटकन या चिक्क्या तयार होतात. फक्त एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, कारण हे मिश्रण पटकन थंड सुद्धा होतं. जर एकदा थंड झालं तर मात्र तुम्हाला असा वड्यांना आकार देता येणार नाही. आणि काय सुंदर या वड्या दिसतात. यावरचे प्रत्येक एक तीळ ना तीळ दिसतात. दिसायला ही चिक्की इतकी अप्रतिम लागते, तितकीच ती कुरकुरीत सुद्धा लागते. एक चिक्की खाल्लं तर अजिबात मन भागत नाही, पुन्हा पुन्हा चिक्की खावीशी वाटते. संक्रांतीच्या दिवशी या चिक्क्या तुम्ही देऊ शकता किंवा हळदी कुंकवासाठी तर एक बेस्ट ऑप्शन आहे. या चिक्क्या 100% तुम्हाला तारीफ मिळवून देतील, इतक्या सुरेख बनतात. यावरचे तीळ ना तीळ एकसारखे मस्त दिसतात. वड्या सुद्धा दोन्ही बाजूने मस्त चकचकीत दिसतात. खायला सुद्धा मस्त कुरकुरीत लागतात. एक वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. मस्त कुरकुरीत आणि चकचकीत अशा या वड्या तयार होतात. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. तर पाहिलं, बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. साहित्यांचं प्रमाण तर अतिशय सोपं आहे. सेम प्रमाणामध्ये साखर आणि तीळ आपल्याला घ्यायचे आहेत. साखर मेल्ट करत असताना तुम्हाला सगळ्या स्टेप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे कुठेच कन्फ्युजन तुमचं होणार नाही. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.